रात्री सगळं शांत होतं. घरातला कुत्रा नेहमीप्रमाणे तिच्या जवळ येऊन बसला होता. तीही हसत होती. कुणालाच कल्पना नव्हती की दुसऱ्या दिवशी सकाळी तिचं आयुष्य कायमचं बदलणार आहे. एका छोट्याशा जखमेवर कुत्र्याने प्रेमाने चाटलं आणि 24 तासात दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापावे लागले. हो, ही कोणती बॉलिवूडची फिल्म नाही आहे, ही खरी घटना आहे. 52 वर्षाच्या मंजित सांघा यांची. नमस्कार मित्रांनो, मी आहे लक्ष्मीकांत आणि तुम्ही बघताय सॉर्ट आउट. इथे आपण डोकं फिरवणारे वादग्रस्त मुद्दे अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत सॉर्ट आउट करून सांगतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या. मंजित सांघा UK मध्ये राहणारी सामान्य कुटुंबातली एक महिला. घर, संसार, पाळीव कुत्रा सगळं एकदम सुरळीत. एका दिवशी त्यांच्या हाताला छोटासा कट लागला. अगदी मामूली. रक्त थोडंसंच आलं. त्यांनी दुर्लक्ष केलं. घरातला कुत्रा नेहमीप्रमाणे लाडात येऊन त्यांच्यावर माया करत त्या जखमेवर चाटू लागला. आपण सगळं म्हणतो, अरे काय नाही भावा, आपलंच कुत्रं आहे. पण त्या क्षणी डोळ्यांना न दिसणारा एक जंतू शरीरात शिरला होता. त्याचं नाव आहे कॅप्नोसाइटोफागा सॅनिमॉर्सस. हा बॅक्टेरिया अनेक कुत्र्यांच्या तोंडात नैसर्गिकरित्या असतो. बहुतेक वेळा तो निरुपद्रवी असतो, पण क्वचित वेळा तो उघड्या जखमेतून थेट रक्तात प्रवेश करतो आणि मग खेळ संपतो. काही तासामध्येच मंजित यांना ताप आला, थंडी वाजू लागली, उलट्या सुरू झाल्या, शरीर थरथरू लागलं, रक्तदाब धोकादायकरित्या खाली गेला. रुग्णालयात नेलं गेलं. डॉक्टरांनी तपासलं आणि एक शब्द उच्चारला, सेप्सिस. सेप्सिस म्हणजे शरीराची स्वतःवरच सुरू झालेली लढाई. संसर्गाविरुद्ध लढताना शरीर स्वतःच्या अवयवांवरच हल्ला करतं. रक्तप्रवाह कोसळतो, ऑक्सिजन कमी पडतो, हृदय, किडनी, लिव्हर धोक्यात येतात. मंजित यांच्या बाबतीत रक्तप्रवाह इतका कमी झाला होता की हात आणि पायांकडे रक्त पोचेनासं झालं. त्वचा काळी पडू लागली. गँग्रीन सुरू झालं. त्यांना मल्टिपल हार्ट अटॅक्स आलेत. सगळं 24 तासांच्या आत. ICU, व्हेंटिलेटर, जोरदार अँटीबायोटिक्स, रक्तदाब वाढवणारी औषधं देण्यात आली. डॉक्टरांनी कुटुंबाला सांगितलं, जीव वाचवायचा असेल तर हात आणि पाय कापावे लागतील. तो निर्णय कल्पनाही न केलेला. शेवटी सर्जरी झाली. दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापावे लागले. त्यांचा जीव वाचला, पण आयुष्य कायमचंच बदललं. हा संसर्ग दुर्मिळ आहे मित्रांनो. धोका जास्त असतो ज्यांची इम्युनिटी कमी आहे किंवा ज्यांना डायबिटीज आहे, जास्त मद्यपान करणारे आणि स्प्लीन नसलेले रुग्ण. पण कधीकधी पूर्णपणे निरोगी व्यक्तीलाही हा संसर्ग होऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा, उघडी जखम असेल तर कुत्र्याला चाटू देऊ नका. जखम लगेच साबण आणि पाण्याने त्वरित धुवा. ताप, थंडी, सूज अशी लक्षणं दिसली तर वेळ न घालवता डॉक्टरांकडे धाव घ्या. कुत्रे दोषी नाहीत. निष्काळजीपणा दोषी ठरतो. छोटी चूक, मोठी किंमत. मित्रांनो, तुम्हाला आजचा एपिसोड माहितीपूर्ण वाटला असेल तर सॉर्ट आउट बाय लक्ष्मीकांत या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड फॉर मोर अपडेट्स. भेटूया लवकरच.